नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, पोलीस भरतीची सामान्य ज्ञानची सराव पेपरची सिरीज आपण सुरू केली आहे. आजचा हा पेपर क्रमांक 2 आहे. प्रिव्हियस इयरला जे पेपर आले होते तसेच प्रश्न यामध्ये व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ महत्त्वाचा, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? जायकवाडी प्रकल्प, शिवसागर प्रकल्प, गांधी सागर प्रकल्प का सरदार सरोवर प्रकल्प? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सरदार सरोवर प्रकल्प. पुढचा प्रश्न आहे, न्यूटनच्या कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम यापैकी नाही. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, न्यूटनचा पहिला नियम. प्रश्न पुढचा, राजवाड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? लखनौ, जयपूर, कोलकाता, दिल्ली? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, खाण्याचा सोडाचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड? तर खाण्याचा सोड्याचं रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, कोणाचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी? तर पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन सी, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो? 2 ऑक्टोबर, 30 जानेवारी, 5 सप्टेंबर, 12 जानेवारी? तर हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो 30 जानेवारी, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली होती? 1 एप्रिल 1935, 1 एप्रिल 1940, 1 एप्रिल 1949, 1 एप्रिल 1950? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 एप्रिल 1935. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? कोचीन, हल्दिया, मार्मागोवा, मंगळूरू? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हल्दिया. पुढचा प्रश्न आहे, बांदीपूर टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. कर्नाटकमध्ये आहे बांदीपूर टायगर रिझर्व. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 18 कशाशी संबंधित आहे? कायद्यापुढे सामान्य
समानता कायद्यापुढे समानता आहे इथं. शक्तीच्या श्रमावर बंदी, शैक्षणिक अधिकार, मूलभूत कर्तव्य. तर इथं ऑप्शन चुकलेले आहेत. इथं योग्य उत्तर आहे पदव्यांची समाप्ती, पदव्या रद्द करणे. तर संविधानातील कलम 18 पदव्यांची समाप्ती या संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे? भारत म्यानमार, भारत बांगलादेश, भारत श्रीलंका, भारत भूटान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोणत्या राज्यात सुरू केले आहे? जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, सिक्कीम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात लिथियम साठ्याचा शोध लागला आहे? राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून कोणत्या बँकेची स्थापना करण्यात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कोणती यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे? CBI, NIA, ED, NDRF. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NIA. पुढचा प्रश्न आहे, कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कॅल्शियम, कार्बन डायऑक्साईड, इथिलीन, क्लोरीन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इथिलीन. इथिलीनचा वापर कच्च्या फळांना पिकवण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, होमिओपॅथीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? एलन जाफरी, अरस्तू, ग्रेगर मेंडल, सॅम्युअल हॅनमन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सॅम्युअल हॅनमन. पुढचा प्रश्न आहे, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले होते? फिरोजशाह मेहता, जगन्नाथ शंकर सेठ, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिरोजशाह मेहता. पुढचा प्रश्न आहे, 1970च्या दशकात नवी मुंबईची निर्मिती आणि विकास करण्यासाठी राज्य सरकारने कशाची स्थापना केली? बेस्ट, सिडको, म्हाडा, BMC. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिडको. पुढचा प्रश्न आहे, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे यान उतरविणारा
जगातील पहिला देश कोणता आहे? भारत, अमेरिका, चीन, रशिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. पुढचा प्रश्न आहे, हुमायूनामा खालीलपैकी कोणी लिहिला आहे? गुलबदन बेगम, रजिया सुलतान, हुमायूं, अकबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुलबदन बेगम. तर हे होते आजच्या व्हिडिओचे 25 प्रश्न. एकदम कमी वेळेत आपण 10 मिनिटात 25 प्रश्न घेतले आहेत. असेच पुढे पण व्हिडिओ येत राहतील, कंटिन्यू सिरीज सुरू राहील. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.